तर मित्रांनो, आताच आपली मोहीम झालेली आहे. तर मोहीम झाल्यानंतर आम्ही आता जात आहोत श्रीमान रायगडला. श्रीमान रायगड करून आम्ही जाणार आहोत श्रीमान रायगड, त्याच्यानंतर महाबळेश्वर, त्याच्यानंतर आम्ही महाबळेश्वर करून देहूला जाणार आहोत. तर देहूला झाल्यानंतर आपण जाणार आहोत मुळशीला. मुळशीला छत्रपती संभाजी महाराजांची अशी मोठी प्रतिमा आहे, त्यांचं दर्शन करून तिथून आपण जाणार आहोत आळंदीला. आळंदीचं दर्शन करून आपण जाणार आहोत वडबुद्रुकला. तिथे संभाजी महाराजांची समाधी आहे. ते आपला एवढा प्रवास होणार आहे. तर इथून आता मोहीम झाल्यानंतर एवढे ठिकाणं आहेत आपले, तर एवढे ठिकाणे करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत स्वराज्याच्या राजधानीला किल्ले रायगडला. तर आता इथून आम्ही मध्ये जाणार आहोत. आपल्या प्रत्येक हिंदूचे 13वे ज्योतिर्लिंग श्रीमान रायगड दुर्गेश्वर दुर्गेश. धमक तुझा बोले, धमक तुझा बोले, जनक जनक झंडा बोले, जनक जनक झंडा बोले. मित्रांनो, आता आपण आलो आहोत चित्त दरवाजापाशी. आता इथून आपण रायगडामध्ये एंटर करणार आहोत. चला आपण इथून जाऊया. हे तुम्ही पाहू शकता, आपण जे साधारण घरं बांधतो, बिल्डिंग बांधतो, त्यासाठी आपण सिमेंट वगैरे वापर करतो, पण इथे नसते तसं. हे आहे चुना, ही आहे माती. हे चुना मातीचा यूज करून तटबंद्या बांधतात. हे पाहू शकता तुम्ही, हे चुना मातीचा यूज करून तटबंद्या बांधलेल्या आहेत. हे पहा, हे आहे मशीन. चला तर आपण वर जाऊत आपण. मित्रांनो, तर आता आम्ही आई शिरकाई देवीचं दर्शन घेऊन रायगड फिरण्याची सुरुवात केली आहे. चला छत्रपती श्री शिवाजी महाराज. शिवाजी महाराज स्मारक पाहताय तुम्ही. याच्या पुढे हे जागा दिसत आहे ना तुम्हाला, इथं होळीचा प्रोग्राम होत असत. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, विशेष काय लिहावे, कीर्तिरूपी ऋषियाचा महामेरू, पोचणासी आधारो, शत्रूचे मंगला. शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी जय. भारत माता की जय. छोटा जरी आवाज केला तरी तुम्हाला इथं आवाज येते. हे आहे राजदरबार. हे जे पाहताय तुम्ही, हे आहे आता राजवाडा. आपल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मागच आहे, पुढे दरबाराच्या माग आहे राजवाडा. सर्वत्र फक्त अवशेष उरले आहेत. आता आम्ही आले हिरकणी बुरुज पाशी. तर इथून पुढे आहे हिरकणी बुरुज. हे जे पुढे पाहताय तुम्ही, हे आहे हिरकणी बुरुज. तर आपल्याला इथं जायचं आहे. तुम्हाला इथून दाखवतो किती खोल आहे. इथून आपली हिरकणी माता इथून खाली उतरली होती, ते तुम्हाला दाखवतो. चला. तुम्ही हे आहे शिवाजी महाराजांच्या काळातली बाजारपेठ. हे जे तुम्ही वर पाहताय ना, हे आता कसं कर गेले माहिती का, मावळे जेव्हा येत गेले ते डायरेक्ट घोड्यावर बसून आपला बाजार वगैरे करायचे. त्यामुळे डायरेक्ट घोड्याच्या लेवलला सर्व बाजार आहे. तर इथून जे वरी
सर्व दुकाने वगैरे राहतात सर आणि इथून सर्व बाजार करत असत. चला आता पुढे इथून ना 800 मीटर पुढे आहे. चला आपण आता पुढे जाऊया. हाय कर. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शिवराय. मन की जय हा मन. जय जिजाऊ. शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की. सगळं विचारते. आस्ते कदम गणपती भूपती गज अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती क्षत्रिय कुलापता उंच सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. कसं वाटलं? रायगडवर येऊन प्रत्यक्ष असं वाटत होतं की स्वर्गच आहे. काही निवडक जण आम्ही एकदम सकाळी 6 वाजता पायऱ्यांजवळ आलो. आमचा एक ग्रुप होता. काही जण रोपेने आले. काही निवडक जण जे 7 जण होते ते आम्ही पायऱ्यांनी आलो. रायगड म्हणजे जणू स्वर्गच वाटला आम्हाला. या मातीचा टिळा लावला. या महाराष्ट्राच्या रायगड मातीचा टिळा लावला आणि स्वर्ग वाटलं. जेव्हा या रायगडाच्या पहिल्या पायरीवर पाय लागला तेव्हा महाराजांनी हे गड कसा बांधला असेल, हिरोजी इंदलकरांनी हे सगळं कसं सांभाळलं असेल, त्यावेळेस आर्किटेक्चर कसं असेल हे आम्हाला माहित झालं. धन्यवाद. जय जिजाऊ. जय शिवराय. आता आम्ही आलो जगदीश्वराच्या मंदिरापाशी. आता आपण मध्ये जाऊन जगदीश्वराचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्याच पलीकडे आहे शिवाजी महाराजांची समाधी आहे. त्यांचं पण दर्शन घेणार आहोत. हे जे तुम्ही पायरी पाहता याच्या मागचा इतिहास असा आहे की जेव्हा हा रायगड बांधला तेव्हा हिरोजी इंदलकर यांना शिवाजी महाराजांनी विचारलं तुम्हाला काय पाहिजे. तर शिवाजी महाराज त्यांनी सांगितलं की महाराज मला काहीच नको. तुमच्या जेव्हा पण म्हणजे रायगडावर येतील तेव्हा पहिल्या पायरीवर त्यांचं नाव पाहिजे. तेव्हा महाराजांनी हिरोजी इंदलकरचं हे पहिल्या पायरीवर नाव पडलं. तर हेच आहे त्यांचा मागचा इतिहास. तर आता पुढे आहे शिवाजी महाराजांची समाधी. ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच कोणत्या नवीन ब्लॉगमध्ये. चला धन्यवाद. जय श्रीराम.